मयत कर्जदार शेतकरी कर्जमाफी जी.आर. नवीन अपडेट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत पात्र झालेले काही शेतकरी मयत आहेत. त्यांची KYC कशी करायची, त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा द्यायचा या संदर्भातील जी.आर. हा सहकार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. या अगोदर आपण अपडेट घेतली होती की मयत कर्जदारांचे जे वारस आहेत त्यांची कागदपत्रे घेण्यासाठी काही बँका टाळाटाळ करत होत्या. जी.आर. आलेला नाही असे सांगत होत्या, परंतु अखेर आता हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. या जी.आर. मध्ये नक्की काय नमूद करण्यात आलेले आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात. मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी नवीन SOP म्हणजेच मानक कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेली आहे. एका कर्ज खात्यासाठी किती वारसांची नोंद करता येते? एका कर्ज खात्यासाठी जास्तीत जास्त 6 वारसांची नोंद करता येते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी संबंधित वारसांची नोंद बँकेच्या नियमानुसार अधिकृतपणे करणे गरजेचे आहे. कोणते वारसदार अपात्र ठरू शकतात? वारसदार जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी सेवेत किंवा निवृत्ती वेतन धारक असेल तर संबंधित कर्ज खाते अपात्र मानले जाईल. महत्त्वाच्या बाबी: प्रत्येक वारसाकडे स्वतःचा फार्मर ID असणे बंधनकारक आहे. एकच वारस असेल तर त्या वारसाला वारसाचा ठराव अर्ज सादर करावा लागणार आहे. जास्त वारस असतील तर त्या सर्व वारसांची नावे लिहून एक ठराव द्यावा लागणार आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.